गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर आपण आज टेरेटोजेनिसिटी हा चॅप्टर बघणार आहे. ओके, तर टेरेटोजेनिसिटी म्हणजे काय आपण डिटेलमध्ये बघणार आहे. आपण फर्स्ट इयरमध्ये बघितलं असेल फार्मॅकोलॉजी 1मध्ये, इंट्रोडक्शन टू फार्मॅकोलॉजीमध्ये. ओके, टेरेटोजेनिसिटी म्हणजे काय. ओके, तर आज डिटेलमध्ये बघणार आहे आपण फार्मॅकोलॉजी 3मध्ये. ओके, तर टेरेटोजेनिसिटी म्हणजे काय बघा. काय असेल, दोन शब्द याच्यामध्ये. एक तर असेल टेरेटोजन्स. ओके, टेरेटोजन्स असेल. ओके, काय असेल टेरेटोजन्स? द एजंट्स विच इंड्यूस फिटल ॲबनॉर्मॅलिटी व्हेन इट टेकन ड्युरिंग द प्रेग्नन्सी किंवा प्रेग्नन्सी पिरियड. ओके, अशा कंडिशनमध्ये म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये एखादा ड्रग खाल्ला तर फिटसमध्ये ॲबनॉर्मॅलिटीज होतील. त्या ॲबनॉर्मॅलिटी कोणकोणत्या आहेत, कशा कशा, त्या आपण पुढे बघणार. ओके, टेरेटोजेनिसिटी म्हणजे काय असेल? इट इज फेनॉमेनॉन विच इज रिलेटेड विथ द डिस्कसिंग ऑफ द बर्थ डिफेक्ट्स ड्यू टू टेरेटोजन्स. इट्स कॉल्ड द टेरेटोजेनिसिटी. बघा काय असेल, थोडंसं बॅकग्राऊंड आपण बघूया. समथिंग दॅट कॅन कॉज बर्थ डिफेक्ट्स ऑर ॲबनॉर्मॅलिटीज इन ए डेव्हलपिंग एम्ब्रियोज ऑर फिटस. फिटसमध्ये किंवा डेव्हलपिंग एम्ब्रियोमध्ये ॲबनॉर्मॅलिटीज होतील. तर कशामुळे होतील? एकतर एन्व्हायरमेंटल ॲटमॉस्फिअरमुळे असेल किंवा टेरेटोजेन्स लाईक सम मेडिकेशन्स, रिक्रिएशनल ड्रग्स. वॉट रिक्रिएशनल ड्रग्स आपण मगाशीच बघितलं काय असेल, म्हणजे हॅबिट फॉर्मिंग किंवा स्वतःच्या ब्रेनच्या एक लेवल स्टेट अचीव करण्यासाठी आपण काय करणार? ड्रग खाणार आहे. ते ड्रग्ज असतील म्हणजे अल्कोहोल किंवा अदर ड्रग्स. ओके, ॲब्यूज करणार ड्रग्स. त्यानंतर टोबॅको असेल, केमिकल्स असतील, अदर अल्कोहोल, इन्फेक्शनमुळे पण टेरेटोजेनिक इफेक्ट होऊ शकेल किंवा हेल्थ प्रॉब्लेम्स लाईक डायबिटीज. आणि सेफ ड्रग कोणकोणते बघा, ॲसिटामिनोफेन, प्रिनॅटल विटॅमिन्स आणि स्पर्मिसाइड्स. त्याचा टाईप्स बघा, कशामुळे टेरेटोजेनिक इफेक्ट होऊ शकेल बघा. अफेक्ट सेंट्रल नर्वस सिस्टीम, अल्कोहोल. नंतर चिकन पॉक्स, रिअर बट सिरियस डिफेक्ट लाईक कंजेंटल व्हेरिसेला सिंड्रोम, न्यूरोटल व्हेरिसेला सिंड्रोम. पण ते पुढे बघणार. BPA. पण मी BPA, तुम्ही लहान मुलांची बॉटल बघितली की तुम्ही काही लिहिलं असेल BPA फ्री. पण BPA फ्री ए टाईप ऑफ प्लास्टिक आहे, त्याच्यामुळे टेरेटोजेनिक इफेक्ट होऊ शकेल. नंतर कॅफेन आहे, लिमिट इंटेक अप टू 200 मिलीग्रॅम पर डे. समजा नाही घेतली तर काय होईल? टेरेटोजेनिक इफेक्ट पण त्या ठिकाणी काय होईल? जास्त होईल. एक्सिड 200 मिलीग्रॅम पर डेपेक्षा जास्त झालं तर टेरेटोजेनिक इफेक्ट बॉडीवर पडतील, प्रेग्नंट वुमेनने घेतलं तर. डिटेलमध्ये बघूया पुढे काय असेल. टेरेटोजेनिसिटी बघा. टेरेटोजन्स आर द सबस्टन्स और द फॅक्टर्स दॅट कॅन कॉज बर्थ डिफेक्ट्स और ॲबनॉर्मॅलिटीज इन द डेव्हलपिंग एम्ब्रियो और फिटस ड्युरिंग द प्रेग्नन्सी. म्हणजे जे फिटस एम्ब्रियो किंवा फिटस हे तुमच्या प्रेग्नंट वुमेनमध्ये असणार आहे. मग त्याच्यामध्ये काय होईल? बर्थ डिफेक्ट्स होतील किंवा ॲबनॉर्मॅलिटीज त्या ठिकाणी दिसते बघा. एक्सपोजर टू द टेरेटोजन्स कॅन डिस्टर्ब द नॉर्मल ग्रोथ, डेव्हलपमेंट ऑफ द बेबी, लीडिंग टू फिजिकल, फंक्शनल, बिहेवियरल प्रॉब्लेम्स. म्हणजे बॉडीची ग्रोथ कमी होईल किंवा एखादं म्हणजे ऑटिझम पण होऊ शकेल. ओके, मतिमंद होऊ शकेल. म्हणजे तुमची नर्वस सिस्टम डॅमेज झाली तर काय त्या ठिकाणी मतिमंद किंवा गतिमंद त्या ठिकाणी काही चाइल्ड उदयास येऊ शकेल. काय होणार आहे मग? हे कशामुळे होतं? तुमच्या ड्यू टू एक्सपोजर टू द टेरेटोजन्स. ओके, फिजिकल असेल, फंक्शनल असेल किंवा बिहेवियर प्रॉब्लेम्स असतील. ओके, टाईप्स ऑफ टेरेटोजन्स बघा. आता कोणकोणते टेरेटोजन्स आपल्या म्हणजे कशामुळे कोणकोणत्या टाईपचे टेरेटोजन्स आहे त्याच्यामुळे टेरेटोजेनिसिटी होते ते आपण बघूया. ड्रग्ज अँड मेडिकेशन याच्यामध्ये पहिला टाईप काय? ड्रग्ज अँड मेडिकेशन. कोणकोणते ड्रग्स तुम्ही घेतले त्याच्यामुळे टेरेटोजेनिक इफेक्ट त्या फिटसवर होतील बघा. दिस इन्क्लूड्स प्रिस्क्रिप्शन ड्रग्स, ओव्हर द काउंटर ड्रग्स अँड रिक्रिएशनल ड्रग्स. नॉट ऑल मेडिकेशन्स आर हार्मफुल बट सम कॅन हॅव सिरियस इफेक्ट ऑन डेव्हलपिंग फिटस. म्हणजे सगळे काही ड्रग्स सगळ्यांमुळेच टेरेटोजेनिक इफेक्ट होतं असं नाही. काही ड्रग्स फॉर एक्झाम्पल थॅलेडोमाइड असेल किंवा टेट्रासायक्लिन असेल, हे प्रिस्क्राईब्ड मेडिसिन आहेत. ओके, पण त्याच्यामुळे काय होईल? त्या ठिकाणी होऊ शकेल. ओके, म्हणून भरपूर सारे ड्रग प्रेग्नन्सीमध्ये बॅन असतात किंवा कॉन्ट्राइंडिकेटेड असतात. कारण का? ते समजा तुमच्या फिटसमध्ये प्लॅसेंटल बॅरियर क्रॉस करून गेले तर फिटसवर काय होतील? वेगवेगळ्या प्रकारचे ॲडव्हर्स रिॲक्शन देतील किंवा त्याला आपण टेरेटोजेनिसिटी म्हणू. ओके, एन्व्हायरमेंटल केमिकल्स, एक्सपोजर टू द सर्टन केमिकल्स लाईक लीड, मर्क्युरी, पेस्टिसाइड्स अँड सॉल्वंट कॅन इन्क्रीज द रिस्क ऑफ बर्थ डिफेक्ट्स. तुम्हाला माहिती आहे भोपाळची ट्रॅजेडी. ओके, गॅस गळती झाली होती किंवा हिरोशिमा नागासाकी आधी काय त्या ठिकाणी काय होतं? काय झालं होतं? ॲटम बॉम्ब. ओके,
अणुबॉम्ब त्या ठिकाणी टाकला गेला होता आणि त्याच्यामुळे काय झालं त्या ठिकाणी भरपूर सारे व्हायरस किंवा भरपूर सारे केमिकल्स किंवा भरपूर सारे रेडिएशन त्या ठिकाणी आहेत आणि अजून पण त्या ठिकाणी काय आता कमी झालं प्रमाण पण काय होतील बर्थ डिफेक्ट चाइल्ड त्या ठिकाणी होणार आहेत. ओके, म्हणजे एन्व्हायरमेंटल केमिकल्स किंवा एअरमेंटल रेडिएशन असतील तर काय होईल हेल्थ इश्यूज त्या ठिकाणी होतील आणि बर्थ डिफेक्ट्स म्हणजे लहान मुलं जन्माला येतील त्यावेळेस काय असेल आजार असणार त्यांना. ओके, कंजेनिटल आजार, कंजेनिटल डिसीज असते. ठीक आहे, त्यानंतर बघा नेक्स्ट इन्फेक्शियस डिसीज, सर्टन इन्फेक्शन लाईक रुबेला, सायटोमॅगलो व्हायरस आपण बघितलं व्हायरसमध्ये, अँड सिफिलिस ड्युरिंग द प्रेग्नन्सी कॅन कॉज बर्थ डिफेक्ट्स. म्हणजे हे काय बघा हे सायटोमॅगलो व्हायरस असेल, सिफिलिस असेल. सायटोमॅगलो व्हायरस काय, सायटो मीन्स सेलला, मॅगलो म्हणजे काय मोठी होईल व्हायरस. या व्हायरसमुळे काय होईल सेल मोठी होईल किंवा त्याला आपण स्ट्रक्चर किंवा जेनेटिक चेंजेस होतील. सिफिलिस तर काय STD सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीज असेल, रुबेला व्हायरस असेल, यांच्यामुळे काय होईल इन्फेक्शन डिसीज होईल आणि बर्थ डिफेक्ट त्या ठिकाणी चाइल्ड बर्थ कमी होईल, चाइल्डची ग्रोथ कमी होईल. नंतर फिजिकल एजंट्स लाईक एक्सरे अँड अदर फॉर्म्स ऑफ रेडिएशन ड्युरिंग द प्रेग्नन्सी कॅन बी हार्मफुल टू द फेटस. तुम्ही बघितलं असेल एक्सरेचं जे मशीन असेल किंवा एक्सरे विभाग असेल, क्षकरण विभाग, त्या ठिकाणी लिहिलं असतं की प्रेग्नंट वुमेन लहान मुलांना त्या ठिकाणी जायला काय बंदी आहे किंवा येऊ नका म्हणून. ओके, का असणार आहे कारण त्यांच्या समजा प्रेग्नंट वुमेनमध्ये ते एक्सरेज पडले तर काय होईल डिफॉल्ट होणार आहे. ओके, डिफेक्ट होतात. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं ग्रहण असेल तरी पण बाहेर नाही निघत कारण काय होणार ते घातक रेज असणार, त्याच्यामुळे काय होईल जे जे फिटस आहे त्याच्यावर इफेक्ट होणार आहे. ओके, म्हणून त्यानंतर मॅटर्नल हेल्थ कंडिशन्स अंडर कंट्रोल डायबिटीज, शुगर भरपूर सारे आहे किंवा फिनिल किटोयुरिया. म्हणजे काय फिनिल किटोयुरिया म्हणजे किटोन बॉडीज वाढतील युरिनमध्ये किंवा ब्लडमध्ये आणि त्याच्यामुळे काही क्रोनिक हेल्थ कंडिशन त्या ठिकाणी ऑकर्स होतील आणि बर्थ डिफेक्ट त्या ठिकाणी जाणवतील आपल्याला. ओके, कॉजेस ऑफ टेरॅटोजेनिसिटी, कशामुळे आपल्या ठिकाणी टेरॅटोजेनिक इफेक्ट होणार आहे बघा. इंटरफेअरिंग विथ सेल डिव्हिजन ऑर ग्रोथ, म्हणजेच आपण जो ड्रग खाणार आहे किंवा एखादं रेडिएशन असेल तर काय करणार तुमच्या सेल डिव्हिजन किंवा सेलच्या ग्रोथवर, म्हणजे वेगवेगळ्या सेल सायकल आहे आपल्यामध्ये, त्याच्यामध्ये इंटरफेज आहे, मायटोसिस आहे, G1 G2 यस फेज आहे, परत पण 4 फेज आहे, प्रोफेज, मेटाफेज, टिलोफेज, ओके, ॲनाफेज, हे 4-5 फेज, हे सगळे फेजेस आहे सेल सायकलचे. याच्यात डिस्टर्ब केली जाईल आणि सेल ग्रोथ किंवा सेल डिव्हिजन त्या ठिकाणी अफेक्ट केली जाईल बाय द टेरॅटोजन्स. ओके, आणि त्याच्यामुळे डिफरन्शिएशन ऑफ सेल होणार नाही आणि मॅलफॉर्मेशन म्हणजे वेगळ्या प्रकारचे सेल्स तयार होतील किंवा कॅन्सरने आपण त्याला म्हणूया ज्या नॅचरल ओरिजिनचे सेल्स आहेत त्यांचं काय होईल त्यांचं स्ट्रक्चर त्या ठिकाणी चेंज केलं जाईल. त्यानंतर डिस्ट्रप्टिंग हॉर्मोन नेक्स्ट आहे डॅमेजिंग DNA. बघा सम टेरॅटोजन्स कॅन डिरेक्टली डॅमेज द जेनेटिक मटेरियल इन द डेव्हलपिंग एम्ब्रियो कॉजेस बर्थ डिफेक्ट्स. म्हणजे DNA आपले भरपूर सारे ऑर्गन्स असतील किंवा एन्झाईम्स असतील ते तयार करण्यासाठी आपल्या ठिकाणी ते DNA लागतो. ओके, मग त्या DNA समजा DNAचा कोडॉनच त्या ठिकाणी चेंज केला गेला तर काय होईल त्या ठिकाणी डिफेक्टिव्ह DNA तयार होईल आणि त्या रिस्पॉन्सिबल जे काय DNAचं काम आहे, मग एखादं ऑर्गनचं इनिशिएशन असेल किंवा एखादं हॉर्मोन रिलीज असेल, हॉर्मोन सिंथेसिस असेल त्या ठिकाणी होणार नाही आणि त्याच्यामुळे काय होईल डिफेक्टिव्ह बर्थ किंवा जे चाइल्ड असेल त्याला काय होईल डिसीज कॉज होईल. ओके, कंजेनिटल डिसीज कॉज होईल. नंतर नेक्स्ट आहे restriction blood flow or oxygen supply. Certain teratogens can impair blood flow to the placenta or developing fetus leading to problems in the growth and development. बघा तुम्हाला माहिती आहे की आपली प्लॅसेंटा कशासाठी असणार आहे, जे मदर असणार आहे मदरकडून फिटसकडे जाणार आहे त्याचं मधलं काय एक बॅरियर आहे किंवा ट्रान्सपोर्टिंग ट्यूबल आहे त्याला आपण काय प्लॅसेंटा म्हणतो, ज्या थ्रू न्यूट्रिशन मटेरियल ओके काय करणार तुमच्या मदर टू फिटस ट्रान्सफर होणार, न्यूट्रिशन मटेरियल असेल, ऑक्सिजन असेल, सगळं काही, आणि ज्या थ्रू जे मटेरियल जेवढं ट्रान्सफर केलं जाईल त्या थ्रू काय होईल तेवढी बॉडीची ग्रोथ म्हणजे फिटसची ग्रोथ आणि डेव्हलपमेंट त्या ठिकाणी होईल. पण काही ड्रग काय करणार आहेत त्या जे प्लॅसेंटा असेल त्या ठिकाणी काय करतील काहीतरी कमी करून त्या ठिकाणी ब्लड फ्लो किंवा न्यूट्रिशन रिचनेस न्यूट्रिशन व्यवस्थित त्या ठिकाणी पोचणार नाही. न्यूट्रिशन पोचलं नाही किंवा त्या ठिकाणी ऑक्सिजन सप्लाय झालं नाही व्यवस्थित तर त्या ठिकाणी काय होईल चाइल्डची ग्रोथ काय होईल रिटार्ड होईल. ओके, बघा टाईमलाईन ऑफ द इफेक्ट म्हणजे काय असेल प्रेग्नन्सीमध्ये काय करणार बघा पहिले 10 ते 14 दिवस कन्सेप्शन झाले, त्यानंतर काय पहिले 14 दिवस म्हणजे त्यानंतर 10 वीक 20 वीक 30 वीक्स आणि नंतर 40 वीक्स नंतर काय होईल फुल जेस्टेशन आणि काय झालं आहे पार्च्युरेशन होईल म्हणजे चाइल्ड बर्थ होईल. ठीक आहे, बघा काय असेल 10 to 14 डेज समजा टेरॅटोजन्स असेल तर टेरॅटोजन्स कॅन बिगिन अफेक्टिंग द डेव्हलपिंग एम्ब्रिओ. म्हणजे ह्या पिरियडमध्ये समजा तुम्ही टेरॅटोजन्स खाल्ले तर त्याचं काही एम्ब्रिओवर इफेक्ट असेल. त्यानंतर
नेक्स्ट असेल तुमचा वीक 0 to वीक 10मध्ये 3.5 ते 4.5 वीकमध्ये घेतलं तर काय होईल, टेरेटोजेन एक्सपोजर टू द न्यूरोनल ट्यूब इफेक्ट. म्हणजे न्यूरल ट्यूब इफेक्ट, न्यूरल ट्यूब म्हणजेच आपण त्याला म्हणूया प्लॅसेंटा. ओके, त्या ठिकाणी इफेक्ट करेल आणि काय होईल, चाइल्ड ग्रोथ काय केलं जाईल, कमी केली जाईल. कारण का न्यूरल ट्यूबमधून जे काही न्यूट्रिशन मटेरियल येतं, ब्लड फ्लो येतो, तो काय होईल, कमी होईल काही कारणास्तव आणि चाइल्डची ग्रोथ व्यवस्थित होणार नाही. नेक्स्ट वीक 10 to 20मध्ये बघा, फर्स्ट 20 वीक्स चिकन पॉक्स रिझल्ट टू द कंजेंटल व्हॅरिसेला सिंड्रोम. पुढे बघूया काय असेल, म्हणजे हे काय होईल, कंजेनेंटल म्हणजे जन्मजात तो काय होईल, आजार आला होईल. त्यानंतर असेल नेक्स्ट नियर डिलिव्हरी चिकन पॉक्स ऑर रिझल्ट इन निओनेटल व्हॅरिसेला. ओके, अँड ड्युरिंग द प्रेग्नन्सी अवॉइड द कन्झम्पशन ऑफ अल्कोहोल. ओके, अल्कोहोलमुळे पण भरपूर सारे सिंड्रोम होतात. हे पण त्या ठिकाणी आहेत की काय काय होणार बघा, स्टार्टिंगला CNS आणि हार्ट त्या ठिकाणी डेव्हलप होते. त्यानंतर आईज, हार्ट, लिम्स. ओके, हे सगळं काय त्या ठिकाणी सोनोग्राफी तुम्हाला बघायला भेटेल. तर तुम्ही सोनोग्राफीचा रिपोर्ट बघा, कळून जाईल. हे काय डेव्हलपमेंट होतं आहे. पण ज्या स्टेजमध्ये तुम्ही समजा ह्या स्टेजमध्ये जेव्हा तुम्ही खाणार आहे तर काय त्या स्टेजला जे काय असेल, फॉर एक्झाम्पल तुम्ही हार्ट ड्रग घेतला. ओके, या पिरियडमध्ये तुम्ही समजा एखादा ड्रग खाल्ला, तो ड्रग काय करेल, हार्टच्या वॉलला प्रॉब्लेम करेल किंवा ब्रेनमध्ये काहीतरी CNS डेव्हलपमेंट आहे ती होणार नाही. म्हणजे हार्टच्या वॉलचा डिस होईल किंवा ऑटिझमसारखे आजार होते. ओके, त्यानंतर मेकॅनिझम ऑफ टेरेटोजेनिसिटी. म्हणजे टेरेटोजेनिसिटी कशामुळे किंवा कशी होते बघा, याच्यामध्ये 3 फेज आहे, ब्लास्टोसाइट फॉर्मेशन, ऑर्गॅनोजेनेसिस आणि हिस्टोजेनेसिस. हे 3 ठिकाणी काय तुमचे टेरेटोजेन्स ॲक्ट करतात. पहिला असेल बघा ब्लास्टोसिस्ट फॉर्मेशन. फर्टिलाइज एग्स इज ऑल्सो कॉल्ड ॲज ब्लास्टोसाइट. म्हणजे ब्लास्टो तर आपल्याला माहिती आहे. ओके, ब्लास्ट आणि क्लास्ट. ब्लास्ट बिफॉर बिल्ड म्हणजे ज्या सेल्सपासून मोठ्या सेल्स तयार होणार आहेत. ओके, त्याला पण म्हणजे ब्लास्टोसाइट. क्लास्ट म्हणजे काय असेल, मोठ्या सेल्सपासून छोट्या सेल्स म्हणजे कट. C फॉर कट, B फॉर बिल्डिंग. ओके, आता बघूया आपण. फर्टिलाइज्ड एग इज ऑल्सो नोन ॲज ब्लास्टोसाइट्स, ए रॅपिडली डिवायडिंग बॉल ऑफ द सेल्स. म्हणजे काय या ठिकाणी तुमचं बघा, इनर सेल मास ऑफ एम्ब्रिओ ब्लास्ट असेल, ट्रोफोब्लास्ट त्याचं कन्वर्जन झालं. ट्रोफोब्लास्ट म्हणजे काय, न्यूट्रिशन प्रोव्हाइड करणार आहेत. त्यानंतर ब्लास्टोसाइट्स काय असेल, कॅव्हिटी आहे, या ठिकाणी काय पूर्ण डेव्हलपमेंट केलं जाईल. ओके, त्यानंतर डेव्हलपमेंट झाल्यानंतर झायगोट फॉर्मेशन. ओके, त्यानंतर मग फर्टिलाइज एग, त्यानंतर त्याच्यापासून मग फिटस तयार होईल, एम्ब्रिओ तयार होईल. ठीक आहे. द मेन प्रोसेस ऑफ सेल डिव्हिजन इज occurring during the blastocyte formation. Drugs can kill the embryo by inhibiting cell division. हे सेल डिव्हिजन याच्यापासून बघा काय झालं, नवीन सेल्स तयार होणार आहेत पुढे सेल डिव्हिजननुसार. पण ही जी प्रोसेस आहे सेल डिव्हिजन ती इनिबिट केली जाईल टेरेटोजेन्समुळे आणि त्याच्यामुळे काय होईल, मे बी कॉजेस मिसकॅरेज ठिकाणी होऊ शकेल. ओके, म्हणजे काय, फिटस डेथ होईल, फिटसची डेथ होईल किंवा त्या ठिकाणी एम्ब्रिओचं फर्टिलाइज एगचं फॉर्मेशन होणार नाही. फर्टिलाइज एग जास्त वेळेस युटरसमध्ये राहणार. नेक्स्ट आहे बघा ऑर्गॅनोजेनेसिस. व्हॉट इज ऑर्गॅनोजेनेसिस? ऑर्गॅनो मीन्स ऑर्गन तयार होतं, जीन मीन्स नवीन, सिस मीन्स प्रोसेस. अशा ह्या वेळेमध्ये डे 17 to 60 याच्यामध्ये काय ते ऑर्गन डेव्हलप होतात, नवीन ऑर्गन्स. आपण मागाशी बघितलं, हार्ट असेल, CNS असेल, त्यानंतर टीथ असेल, हे सगळं काय मागे साईड बाय साईड काय चालू असतं. म्हणजे नवीन ऑर्गन्स डेव्हलप होतात. अशा याच्यामध्ये आपण समजा ड्रग खाल्ला विच इज अ टेरेटोजेन्स. ओके, तर काय होऊ शकेल बघा, the type of malformation produced thus depends on the time of exposure to the teratogens. Occurs in 17 to 60 days in the first trimester, the most sensitive period of pregnancy because of major body organs and systems are formed. ह्या ऑर्गॅनिझम्स प्रोसेसमध्ये सगळे आपले मोठे बॉडी ऑर्गन्स त्या ठिकाणी तयार केले जातील आणि ऑर्गन सिस्टीम त्या ठिकाणी तयार केली जाईल. पण समजा आपण याच पिरियडमध्ये टेरेटोजेन्सचा एक्सपोजर झाला त्या फिटसला तर काय होईल बघा, एक्सपोजर to a harmful drugs during the organogenesis, skeletons and limbs, eyes and brain, heart, palate, major blood vessels, genitourinary systems मे अफेक्ट केले जातील. म्हणजे या ऑर्गन जे असतील, जे मेजर ऑर्गन्स आहेत त्यांचं स्ट्रक्चर त्या ठिकाणी अफेक्ट केलं जाईल. स्ट्रक्चर जेव्हा अफेक्ट होतं त्या ठिकाणी काय फंक्शन पण अफेक्ट केलं जाईल. मेजर बर्थ डिफेक्ट्स इन द बॉडी पार्ट्स अँड स्ट्रक्चर्स ऑर ग्रॉस मॅलफॉर्मेशन. म्हणजे पूर्ण बॉडी ठिकाणी काय होईल, अफेक्ट केलं जाईल ऑर्गॅनोजेनेसिस प्रोसेसमध्ये. ऑर्गॅनिझम्समध्ये काय होतं, एक्टोडर्म आहे तुम्हाला, मेझोडर्म, एंडोडर्म माहिती आहे. मेझो म्हणजे इनसाइड, एम फॉर मिडल, एक्टो म्हणजे काय, एंडोडर्म म्हणलं तरी चालेल, एक्झोडर्म म्हणलं तरी चालेल. आपण काय, एक्टोडर्म म्हणजे काय असेल, बाहेरचा पार्ट असेल आणि एंडोडर्म म्हणजे आतला पार्ट असेल. ओके,
बघा एंडोडर्मपासून काय काय बनतं तुमचं लंग सेल, ॲल्व्हॉलर सेल्सपासून थायरॉइड सेल्स बनतील, डायजेस्ट सेल्सपासून बनतील. एंडोडर्मपासून कोणकोणते बनतील लंग सेल, थायरॉइड सेल्स, डायजेस्ट सेल्स. नंतर मेझोडर्मपासून काय बनतील कार्डियक मसल, स्केलेटल मसल, ट्युब्युल ऑफ सेल्स ऑफ किडनी, त्यानंतर रेड ब्लड सेल्स, स्मूथ मसल्स. आणि एक्टोडर्मपासून काय बनेल बाहेरचा स्किन सेल्स, न्यूरॉन्स ऑफ द ब्रेन आणि पिगमेंट सेल्स. ठीक आहे, म्हणजे मॅलनोसायटिक सेल्स पण या ठिकाणी तयार होतात. कशापासून एक्टोडर्मपासून. मग हे पण त्याचं सेम. त्यानंतर हिस्टोजेनेसिस काय बघा हिस्टोजेनेसिस मॅच्युरेशन ऑफ द हिस्टोजेनेसिस अँड मॅच्युरेशन ऑफ फंक्शन्स. द ॲडिक्वेट न्यूट्रिएंट सप्लाय plays an important role in the fetal development at the final stage of histogenesis and functional maturation, which is regulated by the variety of hormones. वेगवेगळ्या हॉर्मोन्सने काय त्या ठिकाणी व्यवस्थित काय होईल फिटसचं मॅच्युरेशन केलं जाईल. ओके, फॉर एक्झाम्पल ग्रोथ हॉर्मोन असेल किंवा फॉर एक्झाम्पल न्यूट्रिशन असेल. ओके, ते न्यूट्रिशन तो काय होईल बॉडीची ग्रोथ केली जाईल. प्रॉपर कॅल्शियम असेल किंवा हिमोग्लोबिन, फॉलिक ॲसिड वगैरे सगळं असलं तर प्रॉपर त्या ठिकाणी काय ग्रोथ होईल. ओके, पण समजा हे नसेल किंवा हे न होऊन द्यायचं न्यूट्रिशन त्या वेळेस प्रॉपर प्रमाणात पोचलं नाही तर काय होईल बघा एक्सपोजर ऑफ फिमेल फिटस टू द अँड्रोजन ॲट दिस स्टेज कॅन कॉज मस्क्युलायझेशन. व्हॉट इज मस्क्युलायझेशन? फिमेलमध्ये मेल कॅरेक्टर दिसायला सुरू होतील. ओके, मेल कॅरेक्टर्स त्या ठिकाणी दिसायला सुरू होतील म्हणजे मे कॉज फॉर्मेशन ऑफ ट्रान्सजेंडर ऑफस्प्रिंग. ओके, त्यानंतर स्टिल्बिस्टेरॉल वॉज कॉमनली गिवन टू द प्रेग्नंट वुमेन विथ अ हिस्ट्री ऑफ रिकरन्स ऑफ मिसकॅरेज. समजा एखादा प्रेग्नंट वुमेनमध्ये भरपूर वेळा तरी काय होतं मिसकॅरेज होत असेल तर त्या ठिकाणी स्टिल्बिस्टेरॉल टाकतील कारण का ओव्ह्युलेशन वाढवलं जाईल. ओके, ओव्ह्युलेशन हा काय ओव्ह्युलेशन वाढवणारा ड्रग आहे. आणि याच्यामुळे काय होतं इस्ट्रोजनचा हा डेरिव्हेटिव्ह काय केलं जाईल फिमेल हॉर्मोन वाढवले जातील आणि त्या ठिकाणी एम्ब्रिओ डेव्हलपमेंट असेल किंवा मग व्यवस्थित फिटस फॉर्मेशन असेल त्या ठिकाणी प्रोड्यूस केलं. आता काही ड्रग्ज आहेत त्याच्यामुळे काय होतं भरपूर सारे ॲडव्हर्स रिॲक्शन होतात बघा किंवा आपण त्याला टॅरेटोजेनिक इफेक्ट म्हणूया बघा. कॅप्टोप्रिल समजा प्रेग्नंट वुमेन घेतलं तर काय होईल इंट्रायुटेरिन ग्रोथ रिटार्डेशन, रिटार्डेशन, फिटल डेथ, न्यूनेटल ॲनोरिया, नंतर हायपोप्लास्टिक कॅल्वेरिया. बघा काय असेल इथे टाकवलं आपलं इंट्रायुटेरिन ग्रोथ रिटार्डेशन. हे नॉर्मल हेल्दी चाइल्ड आहे याच्यामध्ये काय होतं बघा हे व्यवस्थित झालं नाही आहे तर काय होईल चाइल्डची ग्रोथ व्यवस्थित होणार नाही. त्यानंतर हायपोप्लास्टिक कॅल्वेरिया म्हणजे जे तुमचं सुचर्स असतील ते व्यवस्थित डेव्हलप होणार नाही आणि तरी काय गट्टा पडेल असं या ठिकाणी. किंवा जे म्हणजे तुमचा व्हर्टिब्रल कॉलम आहे तो पण काय मिसमॅच असेल प्रॉब्लेम येईल. नेक्स्ट असेल डायक्लोफिनॅक डिक्रीज इन फेटल नंबर. ओके, स्केलेटल अँड हार्ट डिफेक्ट्स होतील किंवा त्या ठिकाणी स्केलेटल मसलचे म्हणजे वॉलचा प्रॉब्लेम होऊ शकेल डायक्लोफिनॅक वगैरे खाल्ला तर ट्रायमेस्टरमध्ये. नंतर इस्ट्रोजन्स मस्क्युलायझेशन ऑफ फिमेल फिटस बिहेवियरल चेंजेस लाईक रफ अँड टंबल प्ले. ओके, बिहेवियरल चेंजेस होऊ शकतात. नंतर मस्क्युलायझेशन होऊ शकतं फिमेलचं. फिनिटॉइन फिटल अँटी इपिलेप्टिक ड्रग सिंड्रोम, डिस्टल फॅलेंजिस हायपोप्लॅशिया. बघा डिस्टल फॅलेंजिस हायपोप्लॅशिया काय ह्या हाताला बरोबर व्यवस्थित फिंगर्स आलेत पण या ठिकाणी काय झाले कमी झाले. डिस्टल फॅलेंजिस हायपोप्लॅशिया. हायपो मीन्स कमी, प्लॅशिया म्हणजे प्लाझम. व्यवस्थित ग्रोथ त्या ठिकाणी सेलची झाली नाही आहे, कमी झाली आहे. आणि नेक्स्ट असेल बघा मिथोट्रेक्झेट. हा काय तुमचा कोणता ड्रग आहे अँटी कॅन्सर ड्रग आहे. त्याच्यामुळे काय स्केलेटल डिफेक्ट्स आर लो बर्थ वेट म्हणजे लहान मुलाचं वजन वाढणार नाही. नंतर डी पेनिसिलिनामाइन फेटल मॅलअब्सॉर्प्शन किंवा डेथ होऊ शकेल. थॅलेडोमाइड आपल्याला माहिती आहे फोकोमेलिया और अमेलिया. फोकोमेलिया आपल्याला माहिती काय होईल सील लिम्ब डिसीज आपण त्याला माहिती सील लिम्ब डिसीज म्हणजे सगळे हातपाय त्याचे काय होतील सीलसारखे दिसतील. आणि ॲमेलिया म्हणजे काय ए म्हणजे ॲब्सेन्स. ओके, म्हणजे पूर्ण हात आणि पायासाठी त्या लहान मुलाला किंवा नसणारच निर्जीवी एक तुम्हाला माहिती असेल. त्यानंतर वारफारिन हिअरिंग लॉस, नेझल हायपोप्लेशिया, स्पॉन्टेनियस ॲबॉप्शन, डिस्टल लिम्ब हायपोप्लेशिया. ओके, काय होईल त्या ठिकाणी असे ॲडव्हर्स इफेक्ट होतील. कोकेन, ॲझम्पशन ऑफ प्लॅसेंटा, डिस्रप्शन ऑफ डिफेक्ट्स ऑन कार्डिओव्हॅस्क्युलर, ॲझम्पशन ऑफ प्लासेंटा. व्हॉट इज माय ॲझम्पशन ऑफ प्लासेंटा म्हणजे जे प्लॅसेंटल बॅरियर आहे किंवा प्लॅसेंटा त्या ठिकाणी डेव्हलप झाल्यासारखं वाटेल. ओके, किंवा पोटात दुखल्यासारखं होईल म्हणजे जसं प्रेग्नन्सीमध्ये सिम्पटम दिसतात तसं दिसेल.
कोकेनमुळे. नंतर लीड ॲस्टेटमुळे काय होईल, मेंटल रिटार्डेशन ऑर नेप्रोटॉक्सिटी. मेंटल रिटार्डेशन म्हणजे त्या ठिकाणी ऑटिझम, म्हणजे जे लहान मुलं जन्माला येणार आहे, लीड ॲस्टेटमुळे काय होईल त्या ठिकाणी ऑटिझम म्हणजे मतिमंद किंवा गतिमंद त्या ठिकाणी किंवा ॲनोटिया आणि मायक्रोटिया पुढे. ठीक आहे, या ठिकाणी आपण थॅलेडोमाइडमुळे काय ॲनोटिया मॅक्रोटिया होईल. काय होणार बघा, ते कानच नाही आहे, कान नसणारे किंवा छोटे असतील. ठीक आहे, अकॉर्डिंग टू फेस त्याला आपण ॲनोटिया मॅक्रोटिया म्हणू. ठीक आहे, हे सॉल्व. याच्यावर क्वेश्चन येतो, टेरॅटोजेनिसिटीवर भरपूर वेळा क्वेश्चन आलेला आहे. तर काय काय लिहायचं त्याच्यामध्ये तुम्हाला, की टेरॅटोजेनिसिटी म्हणजे काय, टेरॅटोजेन्स म्हणजे काय, कोणकोणत्या टाईपचे टेरॅटोजेन्स आहेत, मेकॅनिझम कोणकोणते म्हणजे ब्लास्टोसाइट्स फॉर्मेशन, ऑर्गनोजेनेसिस आणि हिस्टो. ठीक आहे, तर एवढं लिहिलं तर तुम्हाला मार्क्स भेटून जातील. आणि समजा तुम्हाला लिहायचं असेल 2 मार्कच्या क्वेश्चनमध्ये असं विचारलं जाईल की कोणकोणत्या ड्रग्सने किंवा ह्या स्पेसिफिक ड्रग्सने कोणकोणते त्या ठिकाणी ॲडवर्स ड्रग रिॲक्शन किंवा टेरॅटोजेनिस इफेक्ट त्या ठिकाणी प्रोड्यूस होतात.